नमस्कार मित्रांनो, मी गिरीश भोसले. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये जनरल ॲफिडेव्हिट म्हणजेच प्रतिज्ञापत्र हे घर बसल्या ऑनलाईन पद्धतीने कसं काढायचं याच बाबत आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. आता हे प्रतिज्ञापत्र काढण्यासाठी तुम्हाला कोणत्याही तहसील ऑफिसमध्ये किंवा माई सेवा किंवा सीएससी सेंटरमध्ये जाऊन अतिरिक्त पैसे देण्याची गरज पडणार नाही. आता हे प्रतिज्ञापत्र कोणासाठी लागतं? ज्यांच्या नावामध्ये दुरुस्ती करायची आहे, जन्मतारखेमध्ये दुरुस्ती करायची आहे, पत्त्यामध्ये दुरुस्ती करायची आहे, किंवा तुम्हाला विवाह नोंदणी करण्यासाठी, किंवा तुमच्या रेशन कार्डमध्ये नावामध्ये बदल करायचा असेल, पत्त्यामध्ये बदल करायचा असेल, किंवा तुमच्या शासकीय कागदपत्रांमध्ये जर तुमच्या नावामध्ये काही तफावत असेल, किंवा तुमच्या शाळेमधील कागदपत्रांमध्ये जरी तुमच्या नावामध्ये किंवा इतर कोणत्या गोष्टींमध्ये तुम्हाला बदल करायचा असेल तरी तुम्हाला हे प्रतिज्ञापत्र आवश्यक असतं. आता हेच प्रतिज्ञापत्र तुम्ही घर बसल्या अगदी काही मिनिटांमध्ये काढू शकता. आता यासाठी तुम्हाला अर्ज कुठे करायचा आहे, यासाठी तुम्हाला कागदपत्र कोणती लागतात, यासाठी फी किती लागणार आहे, आणि हे प्रमाणपत्र तुम्हाला किती दिवसात मिळणार आणि कुठून डाउनलोड करायचं आहे याच बाबत आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. तर व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणू शकतो. चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. आता या ठिकाणी आपल्याला जनरल ॲफिडेव्हिट तयार करण्यासाठी सर्वात प्रथम या वेबसाईटवरती यायचं आहे. या वेबसाईटची डायरेक्ट लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेली आहे. आता या ठिकाणी आल्यानंतर जर तुमचं अकाउंट या ठिकाणी पहिलंच बनवलेलं असेल तर तुम्ही तुमचा युजरनेम आणि पासवर्ड टाकून या ठिकाणी लॉग इन करू शकता. आणि जर तुमचं अकाउंट या ठिकाणी बनवलेलं नसेल तर तुम्हाला ज्यांच्या नावाने हे जनरल ॲफिडेव्हिट तयार करायचं आहे त्यांच्या नावाने तुम्हाला या ठिकाणी अकाउंट बनवून घ्यायचं आहे. नवीन अकाउंट तयार करण्यासाठी तुम्हाला न्यू युजर रजिस्टर हिअर याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. आता याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला दोन ऑप्शन पाहायला मिळतील. याच्यातून तुम्हाला एक नंबर ऑप्शन हे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी तुमचा जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे. जो तुमचा जिल्हा असेल तो तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे. या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे आणि सेंड ओटीपी याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचा आहे. आता जो तुम्ही मोबाईल नंबर या ठिकाणी टाकला आहे त्याच्यावरती एक ओटीपी येईल. तो ओटीपी तुम्हाला या बॉक्समध्ये आहे असा भरून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी तुम्हाला तुमचं युजर नेम तयार करून घ्यायचं आहे. चेक युजर नेम अवेलेबिलिटी याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी तुम्हाला एक पॉपअप पाहायला मिळेल, यू कॅन यूज दिस युजर नेम, म्हणजेच तुम्ही तुमचं हे युजर नेम आता तुम्ही वापरू शकता. त्यासाठी आता या ठिकाणी ओके करून घ्या आणि पुढे या. आता या ठिकाणी आल्यानंतर पासवर्ड या बॉक्समध्ये तुम्हाला इथे तुमचा पासवर्ड तयार करून घ्यायचा आहे. जो तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे तो या ठिकाणी तयार करून घ्या आणि हाच पासवर्ड तुम्हाला कन्फर्म पासवर्ड या बॉक्समध्ये पण टाकून घ्यायचा आहे. आता या ठिकाणी आल्यानंतर फुल नेम इन इंग्लिश. आता या ठिकाणी तुम्हाला तुमचं नाव इंग्लिशमध्ये पूर्ण नाव टाकून घ्यायचं आहे. जे तुमचं नाव असेल ते तुम्हाला इंग्लिशमध्ये या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. या ठिकाणी तुम्ही इंग्लिशमध्ये नाव टाकून घेतल्यानंतर इथे फुल नेम इन मराठी या बॉक्समध्ये तुम्हाला टिक मार्क करून घ्यायचे आहे. आता जे नाव तुम्ही इंग्लिशमध्ये टाकलं होतं तेच नाव तुम्हाला या ठिकाणी मराठीमध्ये ऑटोमॅटिक आलेलं पाहायला मिळेल. आता पुढे डेट ऑफ बर्थ या ठिकाणी तुम्हाला तुमची जन्मतारीख निवडून घ्यायची आहे. जी तुमची जन्मतारीख असेल ती याच्यामधून तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायची आहे आणि या ठिकाणी तुमचं वय ऑटोमॅटिक तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आता या ठिकाणी इथे खाली आल्यानंतर इथे पहा आय ऍक्सेप्ट या बॉक्समध्ये आपल्याला टिक मार्क करून घ्यायची आहे आणि पुढे रजिस्टर याच्यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे आणि आपलं अकाउंट तयार करून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी अकाउंट तयार झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा मेन पेज वरती यायचं आहे. आता या ठिकाणी मेन पेज वरती आल्यानंतर आता जो तुम्ही तुमचा युजर नेम तयार केला होता तो तुम्हाला युजर नेम या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे. या ठिकाणी पासवर्ड टाकून घ्यायचा आहे आणि या बॉक्समध्ये जसा कॅप्चा आहे तसा कॅप्चा तुम्हाला या बॉक्समध्ये आहे असा भरून घ्यायचा आहे. आणि जो तुम्ही आता जिल्हा सिलेक्ट केला होता तो जिल्हा तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे आणि लॉग इन याच्यावरती क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी लॉग इन याच्यावरती क्लिक केल्यानंतर पुढे तुम्हाला एक पेज ओपन होईल. आता या ठिकाणी तुम्हाला इथे सर्वात प्रथम अगोदर तुम्हाला तुमची भाषा निवडून घ्यायची आहे. तुम्हाला भाषा मराठी करून घ्यायची आहे. त्यासाठी इथे वरती पहा मराठी याच्यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. आता इथे आपली भाषा मराठीमध्ये होऊन जाईल. आता या ठिकाणी आल्यानंतर इथे पहा आपल्याला जनरल ॲफिडेव्हिट काढण्यासाठी सर्वात प्रथम लेफ्ट साईडला या ठिकाणी आपल्याला महसूल विभाग हा ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचा आहे. याच्यामध्ये आल्यानंतर इथे उपविभाग याच्यामधून तुम्हाला इथे महसूल सेवा हे ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी आल्यानंतर इथे पुढे तुम्हाला भरपूर असे पर्याय पाहायला मिळतील. आता आपल्याला जनरल ॲफिडेव्हिट काढण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला या ठिकाणी प्रतिज्ञापत्र साक्षांकित करणे हे ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचं आहे. या बॉक्समध्ये टिक मार्क करून घ्या आणि पुढे जा याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता पुढे आल्यानंतर तुम्हाला एक पेज ओपन होईल. आता या ठिकाणी आल्यानंतर लेफ्ट साईडला इथे पहा तुम्हाला दोन ऑप्शन पाहायला मिळत आहे, डॅशबोर्ड आणि सर्व्हिस लिस्ट. आपल्याला 2 नंबरचं ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचं आहे सर्व्हिस लिस्ट. याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी
भरपूर असे पुन्हा ऑप्शन पाहायला मिळणार आहेत। याच्यामधून आपल्याला प्रतिज्ञापत्र साक्षांकित करणे हा पर्याय सिलेक्ट करून घ्यायचा आहे। तुम्हाला जी कागदपत्र लागणार आहेत ती कागदपत्रांची यादी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। आता या ठिकाणी आल्यानंतर इथे थोडंसं खाली या आणि पुढे जा, याच्यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। आता या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला इथे तुमची संपूर्ण माहिती भरून घ्यायची आहे, व्यवस्थितरित्या तुम्हाला तुमची माहिती भरून घ्यायची आहे। आता तुम्हाला तुमची माहिती आधारवरून द्यायची आहे का? जर द्यायची असेल तर तुम्ही हो हे ऑप्शन सिलेक्ट करून घ्या, आणि जर तुमची माहिती आधार कार्ड वरून द्यायची नसेल तर नाही हे ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचे आहे। आणि ज्यांना हो ऑप्शन सिलेक्ट केला आहे त्यांनी या ठिकाणी त्यांचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे आणि जनरेट ओटीपी याच्यावरती क्लिक करायचा आहे। तुमच्या आधार कार्ड नंबरला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावरती एक ओटीपी येईल, तो ओटीपी टाकून तुम्हाला सबमिट याच्यावरती क्लिक करून घ्यायचा आहे। आता याच्यामध्ये आधार कार्ड वरून जर माहिती आपण घेतली तर बरेच ऑप्शन आपल्याला या ठिकाणी कमी होतात खाली, आणि जर आपण नाही हे ऑप्शन सिलेक्ट केलं तर आपल्याला या ठिकाणी आपली सर्व माहिती मॅन्युअली भरून घ्यायची आहे। आता या ठिकाणी आपण संपूर्ण माहिती आपली मॅन्युअली भरून घेणार आहोत, त्यासाठी आपण नाही हा ऑप्शन सिलेक्ट करणार आहोत। आता या ठिकाणी तुम्ही रजिस्ट्रेशन करते वेळेस जी तुमची माहिती टाकली होती ती माहिती संपूर्ण तुम्हाला या ठिकाणी ऑटोमॅटिक आलेली पाहायला मिळणार आहे। या ठिकाणी तुम्हाला तुमचं नाव इंग्लिशमध्ये पाहायला मिळेल, तेच नाव पुढे तुम्हाला मराठीमध्ये या बॉक्समध्ये ऑटोमॅटिक मराठीमध्ये येईल। आता या ठिकाणी वडिलांचे नाव, या ठिकाणी तुम्हाला तुमच्या वडिलांचं पूर्ण नाव आहे असं टाकून घ्यायचं आहे। जसं त्यांचं पूर्ण नाव असेल तसं तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे। इथे पूर्ण नाव इंग्लिशमध्ये टाकून घेतल्यानंतर पुढे या बॉक्समध्ये आपल्याला टिक मार्क करून घ्यायचे आहे, म्हणजेच हे नाव ऑटोमॅटिक मराठीमध्ये कन्वर्ट होईल। आता तुमच्या जन्मतारीख ही तुम्ही पाठीमागे अकाउंट तयार करत असताना तुम्ही टाकलेली होती, त्यामुळे तुम्हाला तुमची जन्मतारीख या ठिकाणी ऑटोमॅटिक आलेली पाहायला मिळणार आहे। आता या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे। या ठिकाणी तुम्हाला तुमचं जेंडर सिलेक्ट करून घ्यायचं आहे, स्त्री आहे पुरुष आहे। या ठिकाणी तुम्हाला तुमचा ईमेल ऍड्रेस टाकून घ्यायचा आहे। जर तुमच्याकडे ईमेल ऍड्रेस असेल तर द्या, नसेल तर नाही दिला तरी चालेल, हे ऑप्शनल आहे, हा सोडून द्या। आता इथे व्यवसाय या ठिकाणी तुम्ही आता काय करत आहात, गृहिणी आहात, अभियंता आहात, कामगार आहात, काय आहे, मोलमजुरी करत आहात, विद्यार्थी आहात, शेतकरी आहात, जे काही असेल ते तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे। आता या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला इथे ऍप्लिकेंट परमनंट ऍड्रेस यामध्ये तुमचा जो काही पत्ता असेल, ज्या ठिकाणी आता तुम्ही राहत आहात तो पत्ता तुम्हाला या बॉक्समध्ये भरून घ्यायचा आहे। इंग्लिशमध्ये टाकून घ्या आणि साईडला क्लिक करा, तो ऑटोमॅटिक मराठीमध्ये येईल। आता या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे, तुमचा तालुका सिलेक्ट करून घ्या, पुढे गावाचं नाव सिलेक्ट करून घ्या। याच्यामधून जे तुमच्या गावाचं नाव असेल ते या लिस्टमधून तुम्हाला शोधून ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे। इथे खाली पिनकोड, या ठिकाणी तुमच्या गावाचा पिनकोड जो काही असेल तो तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। आता ही माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला थोडंसं खाली यायचं आहे। आता इथे आल्यानंतर तुम्हाला करंट ऍड्रेस सेम ॲज अबाव, जर तुमचा परमनंट ऍड्रेस आणि करंट ऍड्रेस जर सेमच असेल तर तुम्हाला या बॉक्समध्ये टिक मार्क करून घ्यायचे आहे। करंट ऍड्रेस आणि परमनंट ऍड्रेस सेमच आहे, त्यामुळे आपण या बॉक्समध्ये टिक मार्क करून घेत आहोत। आता तुमचा जो पत्ता आहे तो तुम्हाला या ठिकाणी ऑटोमॅटिक येईल। या ठिकाणी फक्त तुम्हाला तालुका निवडून घ्यायचा आहे आणि गावाचं नाव निवडून घ्यायचं आहे। आता इथे खाली आल्यानंतर, आता या ठिकाणी आल्यानंतर प्रतिज्ञापत्राचे तपशील, यामध्ये तुम्हाला एका साक्षीदाराचे नाव, या ठिकाणी संपूर्ण नाव, पत्ता वगैरे टाकून घ्यायचा आहे। आता साक्षीदार कोण असू शकतात, तुमच्या घरामधील कोणी व्यक्ती असू शकते, किंवा तुमच्या मित्रपरिवारामधील कोणी एखादा मित्र असू शकतो, किंवा तुमच्या ओळखीचे तुमच्या गावातील एखादी व्यक्ती असू शकतो, किंवा तुमचे शेजारी कोण राहत असतील जे तुम्हाला ओळखत असतात त्यांचं तुम्हाला या ठिकाणी नाव टाकून घ्यायचं आहे। त्यासाठी संबोधन, साक्षीदाराचे संबोधन, यामध्ये तुम्हाला त्यांचे संबोधन सिलेक्ट करून घ्यायचं आहे। या ठिकाणी तुम्हाला त्यांचं नाव पूर्ण इंग्लिशमध्ये टाकून घ्यायचं आहे, तेच नाव पुढे तुम्हाला ऑटोमॅटिक या बॉक्समध्ये मराठीमध्ये आलेलं पाहायला मिळेल। आता हे प्रतिज्ञापत्राचे नाव, आता तुम्ही हे प्रतिज्ञापत्र कशासाठी काढत आहात त्याची माहिती तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायची आहे थोडक्यात। आता मी हे ग्रामपंचायत मध्ये विवाह नोंदणीसाठी काढत आहे, त्यासाठी मी इथं मॅरेज रजिस्ट्रेशन आहे असं तुम्हाला इंग्लिशमध्ये टाकून घ्यायचं आहे। तसंच तुमचं जे काही असेल, तुम्ही कशासाठी काढत आहात ते तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे। आता या ठिकाणी आल्यानंतर इथे तुम्हाला साक्षीदाराच्या निवासाचा तपशील, आता जे तुम्ही साक्षीदारांचं नाव टाकलेलं आहे त्यांचा पत्ता तुम्हाला या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे। इंग्लिशमध्ये टाकून घ्या, तो ऑटोमॅटिक मराठीमध्ये येईल। या ठिकाणी पुढे त्यांचा जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे। या ठिकाणी तालुका सिलेक्ट करून घ्या, पुढे त्यांचा जो तालुका असेल तो सिलेक्ट करून घ्या। या ठिकाणी त्यांच्या गावाचं नाव सिलेक्ट करून घ्यायचं आहे, जे त्यांच्या गावाचं नाव असेल ते तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे। आता या ठिकाणी आल्यानंतर त्यांचा पिनकोड टाकून घ्या गावाचा। आता ही माहिती भरून घेतल्यानंतर तुम्हाला थोडंसं खाली यायचं आहे। आता या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला प्रतिज्ञापत्राच्या अर्जाचे कारण, आता तुम्ही हे प्रतिज्ञापत्र नक्की कशासाठी काढत आहात, कोणत्या कामासाठी काढत आहात ते तुम्हाला या ठिकाणी
इंग्लिशमध्ये टाकून घ्यायचं आहे ते ऑटोमॅटिक मराठीमध्ये येईल. ज्यासाठी तुम्ही हे काढत आहात त्याचं तुम्हाला इथे कारण टाकून घ्यायचं आहे. आता हे ग्रामपंचायत मध्ये विवाह नोंदणी व्हावी यासाठी मी हे प्रतिज्ञापत्र काढून घेत आहे. आता या ठिकाणी मी माझी माहिती टाकून घेतलेली आहे. तशीच तुम्ही तुमची माहिती या ठिकाणी टाकून घ्यायची आहे. ज्याच्यासाठी तुम्ही हे प्रतिज्ञापत्र काढत आहात ते तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. आणि शपथपत्र निवेदन यामध्ये तुम्हाला इथे हा बॉक्स थोडासा असा मोठा करून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी तुम्हाला थोडीशी माहिती भरून घ्यायची आहे. म्हणजेच जसे की तुम्ही कोणत्या कामासाठी काढत आहात, जर तुमच्या नावामध्ये दुरुस्ती करायची असेल, कुठं नाव चुकलं असेल किंवा पत्ता चुकला असेल, ते तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थितरित्या त्याची माहिती द्यायची आहे, काय झालं आहे त्याची. म्हणजे कशासाठी तुम्ही हे काढत आहात त्याची संपूर्ण माहिती या ठिकाणी व्यवस्थित टाकून घ्यायची आहे. आता ही माहिती मी माझी भरून घेतलेली आहे. आता या ठिकाणी मी इथे कराराचा तपशील यामध्ये मला मंजूर आहे याच्यावरती या बॉक्समध्ये टिक मार्क करून घ्यायचे आहे. थोडंसं खाली या आणि या ठिकाणी समावेश करा याच्यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचा आहे. आता समावेश करा याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचा अर्ज हा यशस्वीरित्या जतन करण्यात आलेला आहे. म्हणजे तुमचा अर्ज हा यशस्वीरित्या सेव्ह झालेला आहे. इथे तुम्हाला तुमचा अर्ज क्रमांक म्हणजे तुम्हाला ऍप्लिकेशन नंबर या ठिकाणी मिळणार आहे. तर ओके करून घेतल्यानंतर तुम्हाला पुढे यासाठी फी भरून घ्यायची आहे. जी शासकीय फी आपल्याला लागणार आहे ती आपल्याला या ठिकाणी भरून घ्यायची आहे. आता ही संपूर्ण माहिती इथे तुम्हाला व्यवस्थितरित्या पाहायला मिळणार आहे. आता इथे तुम्हाला एकूण रक्कम तुम्हाला किती फी भरावी लागणार आहे तर फक्त 69 रुपये. आता या ठिकाणी ही माहिती वाचून घ्या आणि पुष्टी करा याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि पुढे यायचं आहे. आता या ठिकाणी पुढे आल्यानंतर तुम्हाला इथे 4 ऑप्शन पाहायला मिळतील. याच्यामधून आपल्याला 3 नंबरचं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे, क्रेडिट डेबिट कार्ड. या बॉक्समध्ये आपल्याला टिक मार्क करून घ्यायची आहे. आता या ठिकाणी आल्यानंतर प्रोसीड फॉर पेमेंट इथे आपल्याला टिक मार्क करून घ्यायचे आहे. आता पुढे आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला पेमेंट करून घ्यायचं आहे. आता यासाठी आपल्याला पेमेंट किती लागणार आहे तर 69 रुपये लागणार आहे. आता या ठिकाणी तुम्ही क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड मार्फत तुमचं पेमेंट करू शकता, नेट बँकिंग मार्फत पेमेंट करू शकता, UPI मार्फत तुमचं पेमेंट करू शकता किंवा वॉलेट्स या मार्फत पण तुम्ही तुमचं पेमेंट करू शकता. आता इथे सर्वात सोपा ऑप्शन आहे UPI, याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि शो QR याच्यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी आपल्याला आपल्या फोनपे किंवा गुगल पे मधून हे पेमेंट आपल्याला करून घ्यायचं आहे. यासाठी आपल्याला फक्त 69 रुपये पेमेंट लागणार आहे. आणि हे पेमेंट करत असताना तुम्ही या पेजला रिफ्रेश करू नका, बॅक घेऊ नका. आता या ठिकाणी इथे पेमेंट करून घ्यायचं आहे. तुमचं पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिक रिडॅक्ट केलं जाईल या पेजवरती. आता या ठिकाणी तुम्हाला तुमचं पेमेंट सक्सेसफुल झालेली ही पावती पाहायला मिळणार आहे. आता ही तुम्हाला प्रिंट काढून घ्यायची आहे. आता प्रिंट करण्यासाठी तुम्हाला इथे पहा, इथे खाली एक ऑप्शन पाहायला मिळत आहे प्रिंट, याच्यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. आता याची तुम्ही प्रिंट काढून घ्या. अशा पद्धतीने आता आपल्याला हे ऍप्लिकेशन करायचं होतं. आता आपल्याला याचं स्टेटस पाहण्यासाठी आपल्याला मेन पेज वरती यायचं आहे. आता मेन पेज वरती आल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा ऍप्लिकेशन ID पाहायला मिळणार आहे. या ठिकाणी तुम्हाला तुमचं करंट स्टेटस इन प्रोसेस या असं पाहायला या ठिकाणी मिळणार आहे. आता हे प्रतिज्ञापत्र आपल्याला किती दिवसात मिळणार आहे तर फक्त 1 दिवसामध्ये मिळणार आहे मित्रांनो. हे प्रतिज्ञापत्र आपलं कंप्लीट झाल्यानंतर डाउनलोड करण्यासाठी आपल्याला इथे पहा सर्वात शेवटी एक ऑप्शन आहे या ठिकाणी डाउनलोड. आत्ताच आपण हे ऍप्लिकेशन केलेलं असल्यामुळे आपल्याला इथे हा ऑप्शन थोडासा हाईड मध्ये दिसत आहे. ज्यावेळेस तुमचं हे अप्रूव्हल होईल त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी यायचं आहे आणि इथेच तुम्हाला शेवटी एक ऑप्शन आहे डाउनलोड सर्टिफिकेट. याच्यामध्ये आपल्याला इथे डाउनलोड याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्या प्रतिज्ञापत्राची आपल्याला या ठिकाणी प्रिंट काढून घ्यायची आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने घर बसल्या तुम्ही हे जनरल ॲफिडेव्हिट म्हणजेच प्रतिज्ञापत्र अगदी थोड्या पैशांमध्ये सहजरित्या काढू शकता. यासाठी तुम्हाला कुठेही जाऊन अतिरिक्त पैसे देण्याची गरज पडणार नाही.